नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO आज 31 जुलै पासून नवीन MH31 GD मालिका सुरू करत आहे। ही मालिका नव्या नोंदणी होणाऱ्या ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी लागू असेल। तसेच नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी खास किंवा फॅन्सी नंबर हवा असल्यास 3 पट शुल्क आकारले जाऊ शकते। 2008 ला मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल 17 वर्षांनंतर निकाल आला आहे। या खटल्यातील सर्व 7 आरोपींची NIA विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। पुराव्यांअभावी या खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे। हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे 301 रस्ते बंद, 436 वीज ट्रान्सफॉर्मर आणि 254 पाणी योजना बाधित झाल्या आहेत। मंडी, कुल्लू आणि चंबा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून आतापर्यंत 170 मृत्यू, करोडींची मालमत्ता नुकसान आणि 2290 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% कर लादण्याची घोषणा केली आहे। ट्रम्प यांचा हा निर्णय 1 ऑगस्ट पासून लागू होणार आहे। बुधवारी त्यांनी ट्रूथ या सोशल मीडियावर याची घोषणा केली। अमेरिका 1 ऑगस्ट पासून भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनांवर अतिरिक्त 25% कर लादेल असे ते म्हणाले आहेत। ॲनिमेटेड पौराणिक चित्रपट महाअवतार नरसिंह कमी बजेटमध्ये प्रदर्शित होताच ब्लॉकबस्टर ठरला आहे। भगवान विष्णूच्या नरसिंह अवतारावर आधारित या चित्रपटाने केवळ 6 दिवसात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत। उत्कृष्ट VFX, भव्य दृश्य आणि दमदार कथा यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। WCL 2025 मधून इंडिया चॅम्पियन संघाने अधिकृतरित्या माघार घेतली आहे। यामुळे पाकिस्तानचा संघ सेमीफायनल न खेळता थेट अंतिम फेरीत पोहोचला आहे। भारताने पाकिस्तान विरुद्ध कोणत्याही परिस्थितीत खेळणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे। न्यूज वाइब्स मध्ये आज प्रत्येक स्तरावरील घडामोडींचा आढावा आपण घेतला। अशाच घडामोडी बघण्यासाठी आमच्यासोबत जोडले रहा आणि बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।